नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आयचे खबरो. भुरग्याक एक दर्जाचे जेवण मेळना आशिल्ल्या कारणाक लागून जेवण रांदपी बायलाक कामावेल्यान काढले. जोयडा रामनगर हनुमान गल्ली हिंगा प्राथमिक हिरिय सरकारी शाळेत मध्यान जेवण रांदपी बायलां बेजबाबदारपणान काम करताली. तांचे मदीं वारंवार वाद जाल्ल्यान भुरग्याक एक दर्जाचे जेवण मेळना आशिल्लें. भुरग्यां खातीर आशिल्ल्या अन्नधान्याचो गैरवापर जातालो, ताका लागून शाळेत जेवण रांदपी बायलांक कामावेल्यान काडील आसा. कोणाक बी जाती वयल्यान त्रास दिवं ना हाची माहिती शाळा विकास आनी देखरेख समितीच्या बैठकीत गुरुवाराक जाली. ह्या प्रकरणात शिक्षकाक कोणी बी त्रास दिल्यान पालक आनी गांवचे लोक निशेध करतले असो इशारो पालकान दिलो. हनुमान गल्ली हिंगा 1ली ते 7वी पर्यंत शाळा आसा. 3 बायलां 2015 पासून जेवण रांदपी काम करताले. तेमकां गेल्ल्या 7 वर्सांच्यान तेमकां जातीच्या आदाराचेर त्रास केलना आनी आतां बी केलना. सरकारी नियमा प्रमाणे भुरग्याक दिल्ल्या साहित्याचो गैरवापर केल्यान किंवा गैरवर्त दिसून येयल्यान तेमकां रोखडेच कामावेल्यान काण उडोवच्या शकता असो सरकारी नियम आसा. ह्याच आदाराचेर आमी भुरग्याले भवितव्य लक्षात घेवन आमी तेमकां कामावेल्यान काडले अशें ह्या वेळार पालकान सांगलें. भुरग्याक योग्य जेवण दिवचें अशी आमगेली अपेक्षा आशिल्ली, पण ही बायलां शाळेंतूच एकामेका कडेन वाद घालताली. तेजो परिणाम भुरग्याच्या जेवणाचेर जातालो. भुरग्याक योग्य दर्जाचें जेवण मेळना आशिल्लें अशी भुरग्यां कडच्यान तक्रार येताली. त्या खातीर पालकांच्या बैठकीत तेमकां कान उडोवचो निर्णय घेतलो. त्या वेळार शाळा विकास आनी देखरेख समितीचे अध्यक्ष महादेव खेमो गावडे, उपाध्यक्ष, सदस्य आनी ग्रामस्थ हाजीर आशिल्ले. काय कोणी विषय काढवत ना त्यांच्यानी ते लावून म्हटला ते कशाला लावून काढलेलं नेमका ते आमका फक्त कोणी पकडली हा चोरी करता चोरी करताना आपल्या आपली पकडून आपल्या आपलीच आणि मोठं हे करून आपल्या आपली पुढे करून सोडले आणि आम्हाला बनवलं मी त्यांच्याने आणि वर्ण आमच्याच शाळेचे नाव बदनाम जाऊ दे म्हणून आपल्या आपलीच वर्ण आणि कंप्लेंट करायचं. हा त्यांना कसं काढलं कशाचे काढून ते हे रेशन फरारी जावलं मुलांना हा मुलांचं जेवण त्यांनी घेऊन जात होते घराकडे. होय त्याला लागून त्यांना पकडलं. पकडून मीटिंग घेऊन सगळ्यांनी पण काढलं. 100 लोक आहेत हा 100 मध्ये लोक आहेत तर आणि वर्ण मास्तर लोकांना दाब वर्ण यायचे. हा हे कशा दिसून यायचे हे आम्हाला कळायला पाहिजे. शाळा चालवायची का बंद करायची? आता तुमच्यावर खोटा आरोप केलाय. आमच्यावर खोटा आरोप केला. हे 100 लोक खरे आता किती वर्षापासून ते काम करत होते? किती वर्षापासून? 6 वर्षात. मग तेव्हा एवढे दिवस जातीचं कोणतं हे झालं नाही? काय झालं? आता जातीवरनं काढले म्हणून आरोप करायला. मी शाळेमध्ये पहिल्याचं राज्यपालांना घेतलं तर शाळेला आम्ही लॉक घालणार आहे आणि आमच्या मुलांची टीसी काढून घेऊन जाणार आहे आणि शाळेत पण करणार आहे. तुमका पहिलाची जो रानपिणी असले ते बरेच जेवण देत का आताचे देतात? पहिलाचे कसे जेवण असलेले तुमका आता? नरसिंह मार्केट कारवार. तुमका गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, ग्रहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पाना, केळी, होमाकडी, तुळशी, तांब्या पितलेची देवकृत्याची आयदना, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पाना, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तऱ्हेची सामुग्री मिळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागाभागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट केंद्रा बँकेचो तळमजलो, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. मध्यपी पुताकडच्या स्वतः आईलो खून, खुनाक बापायली साथ, बापूय पूत पोलिसांच्या ताब्यात. कुमटा कारवार जिल्ह्याच्या कुमटा तालुक्यात कुज्जळी बचकड हिंगा मद्य सेवनाच्या दुश्चटान पैसे दिलना म्हण स्वतःच्या जन्मदात्या आईलो प्राणांतिक हल्ल्यान खून केली घटना काल घडली. मद्य सेवन करचो मधुकर भट हेणी आपल्या आईक गीता विश्वेश्वर भट वय 60 हेमचे कडेन मद्य सेवन करू पैशाची मागणी केल्ल्यान पैसे दिलना म्हण
आईक लाकडी रिपीन तकलेन मारिल्ल्यान रक्तस्त्राव जावन आईले जाग्यारच मरण जाले. या घटनेक स्वताच्या बापायन तेका सहकार दिले बद्दल बापूय विश्वेश्वर भट आणि पूत मधुकर भट हेमका पोलिसांनी ताब्यात घेतला. कुमटा पोलीस पुढलो तपास करते आसात. कारवार जिल्ह्याच्या कुमटा लागीं पुरातन सुरंगाचो पत्तो. कुमटा कारवार तालुक्याच्या मुसरीद मुसगुप्पे हिंगा एक पुरातन कालीन सुरंगाचो पत्तो लागिल्ल्यान स्थानिकांत एक आश्चर्याचे कारण जाला. मुसर ग्रामपंचायत व्याप्तीच्या मुसगुप्पे रस्ता बाजून माती काढताना अप्रूप असो एक पुरातन बोगदो दिसून येयलो. तो खणता खणता पुढे पुढे खूपच मोठ्या 8 फुट्या प्रमाणात दिसून येयल्यान आश्चर्य जाले. स्थानिकाल्या विचारा प्रमाणे हो बोगदो मिर्जान किल्ल्याक संपर्क करूंक शकता असो अंदाज आसा. मिर्जान किल्लो तयार केल्ले आदिलशहान किल्लो निर्माण करताना शत्रून तेमचेर अचानक धाड घायल्यार चुकोवन घेवसाठी या गुप्त सुरंगाची योजना आखील उरूं शकता असो अंदाज व्यक्त केला. काही वर्सां पयले चतुर्पथ रस्तो तयार करताना दंडकुळीच्या मध्य भागात अशाच प्रकारचे व्हड प्रमाणाचे सुरंगाचो पत्तो लागिलो जाल्यार तेका सार्वजनिकान किल्ल्या अनुसरून हो सुरुंग उरतले अशें उलयताले. जाल्यार भू आनी गणी विभागान हे सुरुंग न्ही तर जमनीत जाल्ले एक पोकळ पदर अशें स्पश्ट केले. जाल्यार या सुरुंगा बद्दल परीक्षण करून तज्ञ लोकांलो स्पष्ट अहवाल येतरेचच तेजे बद्दल कितें तें स्पश्ट कळटले अशें तेमी जाहीर केला. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाच्या वीक्षकांक एक खास खबर. तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जनदिसाची खबर कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे योग्य दरात प्रसार करसाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवय बापूय आणि 2 पोरां अशा 4 सदस्याली 1 वर्सा खातीर खास पॅकेज. तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत. अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनाचेर दिलेल्या नंबराचेर संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. कारवारच्या विविध भागात नरेगा कामगारीचे परीक्षण. कारवार तालुक्याच्या विविध ग्रामपंचायत व्याप्तीच्या जिल्हा पंचायत अभिवृद्धी शाखेचे कार्यदर्शी DM जक्कनगोळ हेमी शुक्रवाराक भेट देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेमार्फत अभिवृद्धी केलेल्या कामगिरीचे परीक्षण केले. माजाळी ग्रामपंचायत व्याप्तीच्या बच्चलगुंडी, कृषी, बांय, घराचे गठण हेचे परीक्षण केले. मुडगेरी ग्रामपंचायत व्याप्तीत स्मशानभूमी, कचरा विलेवारी घटक, रस्ते निर्माण, शाळा खेळा मैदान. तसेच अस्नोटी ग्रामपंचायत व्याप्तीत होळ उपसीचे. हणकोण ग्रामपंचायत व्याप्तीच्या भीमकोल डॅम अभिवृद्धी, वसती घरा. शिरवाड ग्रामपंचायत व्याप्तीचे शाळा शौचालय, बच्चलगुंडी, कचरो विलेवारी घटक, होळ उपसीचे, फळाक तटरक्षक भिंत यासारख्या अभिवृद्धी कामगिरीचे परीक्षण केले. या वेळार कामाचो दर्जो आणि नामफलकाचे परीक्षण केले. ग्रामपंचायत व्याप्तीच्या ग्रामीण प्रदेशाच्या सगळ्या ग्रामपंचायत तर्फेन उद्योग कार्ड वितरण करू जाय. तसेच वैयक्तिक कामाक कृषी, बांय, गोठो, कोंबडी, बकरे तसेच डुकराचे शेड निर्माण करूक प्रचार करू जाय अशें तेमी सांगले. या वेळार हणकोण ग्रामपंचायत PDO अरुणा एन, कडवाड ग्रामपंचायत PDO प्रभावती बंट, मुडगेरी ग्रामपंचायत कार्यदर्शी राजेंद्र जी नाईक, IEC संयोजक फकीरप्पा तम्मण्णवर, ग्रामपंचायत कर्मचारी दीपा नाईक, समीर नागेकर, मंगेश गोवेकर, सुवर्णा आणि इतर कर्मचारी हजर आशिल्ले. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरनाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मेळसाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.